16 सप्टेंबर पासून मनोज जरांगे पाटील उपोषण करणार आहेत। राजकारणामध्ये जायचं नाही म्हणून उपोषण करणार असल्याचं या ठिकाणी जरांगेंनी सांगितलंय। 1 वर्षापासून सरकार मराठ्यांची अडवणूक करते असंही जरांगे म्हणाले। फडणवीसांनी आरक्षण दिलं तर फायदा होईल असंही जरांगे पाटील म्हणाले। मनोज जरांगे यांनी फडणवीसांवर पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे, तर मनोज जरांगे पाटील मराठा आंदोलक यांनी पुन्हा एकदा उपोषणाचा इशारा दिलाय। 16 सप्टेंबर पर्यंतचा त्यांनी अल्टिमेटम दिला आहे। जर 16 सप्टेंबर पर्यंत आपल्याला आरक्षण दिलं नाही ओबीसी मधून तर आपण उपोषणावर बसणार असं ते म्हणतात। आपल्याला राजकारणामध्ये जायचं नाहीये, त्यामुळे आपल्याला जे आपली मागणी आहे ती मान्य करावी अशी विनंती त्यांनी सरकारकडे केली आणि जर मराठ्यांना आरक्षण दिलं तर फडणवीसांना फायदा होईल असं म्हणत जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा हल्लाबोल केलाय। दरम्यान 1 वर्षापासून सरकार मराठ्यांची अडवणूक करत असल्याचा आरोप जरांगेंनी केला। मुक्ती संग्राम दिन आहे, त्या मुक्ती संग्राम दिनाच्या दिवसापासून आमरण उपोषणाला सुरुवात करतोय। 17 तारखेला 16 तारखेला संध्याकाळी 12-1 वाजता रात्री आम्ही बसणार, कारण तो दिवस 17 सप्टेंबरचा सुरू होतोय मुक्ती संग्राम दिनाचा। त्या दिवसापासून मराठा समाजाला आरक्षण मिळावं ज्या मागण्या आहेत त्या संदर्भात आमच्या सगळ्या सरकारला त्या माहिती आहे। 1 वर्षापासून सरकार फक्त मराठ्यांची अडवणूक करून ठेवतात आणि जाणून बुजून देत नाही, त्यामुळे शेवटी आम्हाला संघर्ष करावा लागणार आहे, जीवाची बाजी लावावी लागणार आहे। फडणवीस साहेब स्वतः म्हणले की महाविकास आघाडीकडून लिहून घ्या, त्यांना फायदा झालाय। तुम्ही द्या ना, तुम्ही द्या ना म्हणून तर फायदा व्हायला लागले। तुम्हाला द्यायचं नाही मग लोक पाडून टाकायचं, काय करते? आमचे लोक आमच्या अंगावर घालताय, ओबीसी मराठा वाद लावताय, मराठ्यात वाद लावताय। मग याने काय व्हायला लागलं की लोकांनी तुमची चवळ केली, पूर्ण चवळ केली देवेंद्र फडणवीस। ते काय लिहून घ्यायचं, तुम्ही द्या ना, त्यांना फायदा झाला तर तुम्ही दिल्यावर तुम्हाला होईल, तुम्हाला द्यायचंच नाही, फायदा कसा होईल? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।